महाराज राजदरबारात बसले होते. राज्यातील अनेक लोक आपल्या आपल्या तक्रारी घेऊन राजदरबारात येत होते. त्याच राज्यातील एक बेकरीवाला आपली तक्रार घेऊन राजदरबारात आला होता. त्याची तक्रार अशी होती की मी ज्या शेतकऱ्याकडून 1 किलो लोणी खरेदी करतो, त्या शेतकऱ्यांनी माझी फसवणूक केलेली आहे. मी त्याच्याकडून रोज 1 किलो लोणी खरेदी करतो विश्वासाने. मी माझ्याकडे त्याचं वजनमाप न करता तो जे देतो त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला 1 किलो लोण्याचे पैसे देतो आणि मी ते लोणी त्याच्याकडून घेत असतो. काल असंच माझ्या मनात आलं म्हणून मी सहज ते लोणी वजन काट्यावर ठेवून पाहिलं असता 100 ग्रॅम कमी भरलं. म्हणजे याचा अर्थ हा शेतकरी मला रोज 100 ग्रॅम कमी लोणी देतो आणि मात्र 1 किलोचे पैसे घेतो. ही माझी शुद्ध फसवणूक आहे महाराज, आणि म्हणून माझी त्या शेतकऱ्याविरुद्ध तक्रार आहे. महाराजांनी त्या शेतकऱ्याला आपले सैनिक पाठवून बोलावून घेतलं. त्याला खडसावून विचारलं, तू असं का केलंस? या माणसाला तू 1 किलो लोण्याच्या नावाखाली 100 ग्रॅम लोणी का कमी दिलंस? पैसे तर पूर्ण घेतलेस. तुझा तो कायमचा ग्राहक आहे ना? शेतकरी म्हणाला, महाराज माझ्याकडे वजन काटा नाही आहे, एक तराजू आहे, पण 1 किलो 2 किलो असं वजन मोजण्याचं माप नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे मी जे काही वजन करून देतो ते वजन मला या बेकरीवाल्यांच्या बेकरीतून मी जे पाव खरेदी करतो त्याच्यातूनच मी वजन करून देतो. कारण मी माझ्या कुटुंबासाठी रोज यांच्याकडून 1 किलो पाव खरेदी करत असतो. मी यांचा कायमचा ग्राहक आहे. आणि मग ते 1 किलो पाव मला देतात. तेच पाव मी तराजूच्या एका बाजूला ठेवतो, दुसऱ्या बाजूला लोणी ठेवतो आणि त्याप्रमाणे मी तोलून देतो. थोडंसं लोणी मी जास्तच देतो, कारण ते माझे कायमचे ग्राहक आहेत. राजाच्या गोष्ट लक्षात आली की खरी फसवणूक कोणाची होती. याचा दुसरा अर्थ असा की आपण जे पेरतो ना तेच उगवतं.